मी कोणाचा गुरु नाही, मी कोणाचा गुरु नाही, महागुरु त्याला नाही असं म्हणणारे काळजी. एकही वर्गाला शिकलेले आणि ज्यांच्या नावावर अख्खे विद्यापीठ आहे असे काळजी बाबा. गोपाला गोपाला देवनंदन गोपाला कर माझ्या सपनासाठी भावाने काय म्हणतात का त्याच्या क्लासमध्ये आधारित माझी कविता सादर करतो. सपनी आला बाबा, सपनी आला बाबा, माया सपनी आला बाबा, सपनी आला बाबा, माया सपनी आला बाबा. जो कोणी असं उपाशी, जो कोणी असं उपाशी त्याने भरोसा घास, जो कोणी असं उपाशी त्याने भरोसा घास. भुकेल्याने दे म्हणे अन्न बाबा, भुकेल्याने दे म्हणे अन्न बाबा, सपनी आला बाबा, माया सपनी आला. जो असं म्हणे ताणला, जो असं म्हणे ताणला मग तो पशु राहू नाही तर माणूस, जो असं म्हणे ताणला मग तो पशु राहू नाही तर माणूस. त्याने 5 महिने पाणी बाबा, त्याने 5 महिने पाणी बाबा, सपनी आला बाबा, माया सपनी आला. ज्याला अंगावर नाही कपडं, ज्याला अंगावर नाही कपडं त्याने ठेवू नको म्हणे घुगडं, ज्याला अंगावर नाही कपडं त्याने ठेवू नको घुगडं. नागवायचं झाक म्हणे अंग बाबा, नागवायचं झाक म्हणे अंग बाबा, सपनी आला बाबा, माया सपनी आला. ज्याने घेता येत नाही शिक्षण, ज्याने घेता येत नाही शिक्षण त्याने कर म्हणे मिरची मदत, ज्याने घेता येत नाही शिक्षण त्याने कर म्हणे मिरची मदत. गरीब लेकरांनी शिको म्हणे बाबा, गरीब लेकरांनी शिको म्हणे बाबा, सपनी आला बाबा, माया सपनी आला. ज्याने झोपी नाही राहिले, ज्याने झोपी नाही राहिले त्याने बांधून दे म्हणे झोपडी, ज्याने झोपी नाही राहिले त्याने बांधून दे म्हणे झोपडी. बेघरायला दे म्हणे आसरा बाबा, बेघरायला दे म्हणे आसरा बाबा, सपनी आला बाबा, माया सपनी आला. अंध अपंगायला दे म्हणे हात, अंध अपंगायला दे म्हणे हात आणि बिमार लोकांनी औषध, अंध अपंगायला दे म्हणे हात आणि बिमार लोकांनी औषध. त्याला नको लुटू म्हणे देऊ, त्याला नको लुटू म्हणे देऊ बाबा, सपनी आला बाबा, माया सपनी आला. पशुपक्षी उन्हाळू दे म्हणे मोकळे, पशुपक्षी उन्हाळू दे म्हणे मोकळे, करू नको म्हणे त्याची शिकार. पशुपक्षी उन्हाळू दे म्हणे मोकळे, करू नको म्हणे त्याची शिकार. पशुपक्ष्याने दे म्हणे अभय बाबा, पशुपक्ष्याने दे म्हणे अभय बाबा, सपनी आला बाबा, माया सपनी आला. लग्न करायची नसन द्यायची हरकत, लग्न करायची नसन द्यायची हरकत त्याने दे म्हणे 16 ऐवज, त्याचं करून दे म्हणे लग्न, त्याचं करून दे म्हणे लग्न बाबा, सपनी आला बाबा, माया सपनी आला. जे आहे म्हणे दुःखी कष्टी, जे आहे म्हणे दुःखी कष्टी पाय म्हणे करता येईल तर सुखी, हे आहे म्हणे दुःखी कष्टी पाय म्हणे करता येईल तर सुखी. दुःखी निरायच्याने दे म्हणे हिंमत बाबा, दुःखी निरायच्याने दे म्हणे हिंमत बाबा, सपनी आला बाबा, माया सपनी आला. देव नाही म्हणे बापा जवळा, देव नाही म्हणे बापा जवळा, दगडाने काहून करतो म्हणे नवस. देव नाही म्हणे बापा जवळा, दगडाने काहून करतो म्हणे, दगडाने काहून करतो म्हणे नवस. नवसाला नसते होतो म्हणे लेकरं बाबा, नवसाला नसते होतो म्हणे लेकरं बाबा, सपनी आला बाबा, माया सपनी आला. ह्याच आहे म्हणे लोका धर्म, ह्याच आहे म्हणे लोका धर्म, हेच आहे म्हणे देवभक्ती, ह्याच आहे म्हणे लोका धर्म, हेच आहे म्हणे देवभक्ती. लोकसेवा हीच आहे म्हणे देशसेवा, लोकसेवा हीच आहे म्हणे देशसेवा, सपनी आला बाबा, माया सपनी आला. गोपाला गोपाला देवनंदन गोपाला, गोपाला गोपाला गजे बाबा गोपाला, गोपाला गोपाला देवजी बाबा गोपाला. धन्यवाद. प्रमाणपत्र घेणार आबासाहेब कुळू यांचं प्रमाणपत्र देऊन सत्कार करतील. आजच्या कार्यक्रमाच्या स्वप्नात गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज यायला पाहिजे, नाही तर आजकाल स्वप्नात कोण कोण येऊन राहणार तुम्हाला माहीत आहे. नमस्कार करणारे जय रत्ना सर्व पाणी घालायला. माझ्या रथाचं नाव आहे राणीचा पाऊस आणि ती. नको एकली जाऊस राणी बरसे पाऊस, नको एकली जाऊस राणी बरसे पाऊस. वय 16 वसरीचा जीव होई कसा विसर, वय 16 वसरीचा
बरसे पाऊस नळाचा राणी मोठा नळ म्हणजे राणीचा नळ आहे रानाचा लई मुजोर बनाचा येते साला बादावानी लई मुजोर बनाचा येते साला बादावानी असं पेरली मातीत होऊ देना बादानी असं पेरली मातीत होऊ देना बादानी नको एकली जाऊस राणी बरसे पाऊस गुण गोविंद नयना करू नको रे ना साडी गुण्या गोविंद नयन नको करू रे ना साडी नको करू रे ना साडी गुण्या गोविंद नयन नको करू रे ना साडी बोंडा भरली पराठी तिची नपी गोरी साडी बोंडा भरली पहाटी तिची नवी गोरी साडी नको एकली जाऊस राणी बरसे पाऊस रान चार पावसा तू किती बेईमान झाला रान चार पावसा तू किती बेईमान झाला रान चार पावसा तू किती बेईमान झाला किती बेईमान झाला रान चार पावसा तू किती बेईमान झाला कवा फिटल हाऊस जीव माती मोल झाला कवा फिटल हाऊस जीव माती मोल झाला कवा फिटल हाऊस भोग नशिबाचा नको एकली जाऊस राणी बरसे पाऊस असं पेरली मातीत राणी बरसे पाऊस कवा फिटल हाऊस राणी बरसे पाऊस बढिया सुंदर सर सुंदर रचना शृंगार रचना याच्यावर तुम्ही एकच म्हणेल की यांच्याबद्दल यांच्या दिसण्यावर नका जाऊ तुम्ही दिसतो जरी असा मी दिसतो जरी असा मी साधा म्हणू नको ग म्हणतो तुझ्यावरी मी दादा म्हणू नको मी सौ लीना प्रशांत देशमुख मी शिक्षिका आहे जिल्हा परिषद अकोल्याला माझ्या शाळेचं नाव आहे मोरगाव सालेजन बाळापूर पंचायत समिती बाळापूर अकोला तर मी सादर करणार आहे मैत्रीवर कविता मैत्री कशी असावी याबद्दल एक 4 ओळी वाचणार आहे तर त्या ऐकाव्या मैत्री म्हणजे जगातील एक सुंदर वस्तू एक अनुभूतीच असते ती बंधनापलीकडे नाते असते ते तर त्या मैत्रीबद्दल एक 4 ओळी बघा मैत्री ही जणू निखळ निसर्गाप्रमाणे असावी प्रथम लहान जरा असली तरी सागराप्रमाणे वाढावी प्रथम लहान जरा असली तरी सागराप्रमाणे वाढावी मैला जिथे कात्री लागते मैला जिथे कात्री लागते तिथेच घडते मैत्री आणि तिथेच वाढते मैत्री त्रयस्थांना घट्ट बंधनात ठेवते तीच असते मैत्री
प्रत्येकाने निस्वार्थता जपावी, एकमेका साथ देऊनी विण घट्ट विणावी, विण घट्ट विणावी. पूर्वजन्मीचे संचित काही हे मानवी सिंचावी आणि नात्या पलीकडील ते नाते मैत्रीचे आयुष्यभरीची शिदोरी समजावी, आयुष्यभरीची शिदोरी समजावी. धन्यवाद. धन्यवाद. लीना देशमुखताई यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करतील साधण्याताई. मैत्रीवरची खूप सुंदर रचना त्यांनी सादर केली आणि मैत्रीबद्दल तर मी असं म्हणेन की बा ज्याच्याशिवाय आयुष्याचं गाडं पुढे न चाले, ज्याच्याशिवाय आयुष्याचं गाडं पुढे न चाले, मैत्री म्हणजे काय हे कसं सांगू तुम्ही? मायबाप भाऊ बहीण रक्ताचे नाते, मायबाप भाऊ बहीण रक्ताचे नाते मोठ्यातलं मोठं दुःख मित्रापुढे छोटं होते. पण मुका माणूस ज्याच्यामुळे मिठू सारखा बोले, मित्र म्हणजे काय हे कसं सांगू तुम्ही? मैत्रीची व्याख्या कोणालाच नाही जमली, मैत्रीची व्याख्या कोणालाच नाही जमली आणि एका चौकटीत ते कधीच नाही जमले. जाती धर्माच्या वेळातून जाती सारे एक झाले. मित्र म्हणजे काय हे कसं सांगू तुले, मित्र म्हणजे काय हे कसं सांगू तुले? यानंतर मी रजनी भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना इथे सादर करावी. रजनी भालेराव. नमस्कार, मी ॲडव्होकेट रजनी भालेराव, ॲडव्होकेट भावस्कर, सरकारी वकील आहे, खानगावमध्ये. कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे परिवर्तनाचे बीज रुजवू सये. पाण्याच्या दोन्ही संगस आली, पाण्याच्या दोन्ही संगस आली, तुझ्या हाती लेखणी सांग सये, करणार आली का तुले तुझ्या आयुष्याची आठवणी? खरं सांगू तुझ्या ही कायच्यात हाय हे तुले उमगलंच नाही, तुझ्या ही कायच्यात हाय हे तुले उमगलंच नाही. अजूनही सये तुले सावित्रीचं शिक्षण समजलंच नाही. पाय आताही तुझ्या मनात आली ती सत्यवानाची सावित्रीच. पाय आताही तुझ्या मनात आली ती सत्यवानाची सावित्रीच. खरंय ना? अगं आजही सत्यवानाच्या सावित्रीतच अटकलेली तू 7 फेऱ्या 7 जन्मापलीकडे काही पाहत नाही. कोणा पाहिलं का तू पाहिसी खरं स्वमाय पुनर्जन्म बिनम असं काही राहत नाही. समजत नाही मले तुझ्या गणपती कसा दूध पेते आणि ढगातूनच आजा कसा घास खाते. अख्खा जन्म असाच तुला जर कर्मकांडीच वाटते, अख्खा जन्म असाच तुझ्या जर कर्मकांडीच वाटते, तर खरंच सांग बरं माय माझे तुझे शिक्षण कुठे राहते? तर खरंच सांग बाय माझे याच्यात तुझं शिक्षण कुठे राहते? जिथे पाणी देव जाणार मेल्यावर काही नाही. देव भूत भूतात्की सारंच आपलंच आहे हे कसं कळत नाही? ज्या देवाने पूजते तू रोज मंदिरात जाऊन, ज्या देवाने पूजते तू रोज मंदिरात जाऊन त्याच्याच समोर बलात्कार होते, तू मुका राहते का? संत तुकारामाने तात्कालीन अंबाजी का काढले होते? ते खरंच सदैव वैकुंठी गेले, पण त्यांना कोणी धाडले होते का? पान सदैव दाभोळकर आजही मानले जाते.
प्रचलित मानसिक गुलामगिरी आता तू झुकायला हवी आणि कुप्रथांविरुद्ध तुझी लेखणी उगायला हवी. शिक्षणाची ढाल आहेच तुझ्यापाशी लेखणी ही धारधार झाली पाहिजे. शिक्षणाची ढाल आहेच तुझ्यापाशी लेखणी ही धारधार झाली पाहिजे. वाईटाच्या मुळावर गुन्हागारी भाव करणारी ती तलवार झाली पाहिजे. कारण सखे तुलाच तुझं उद्याचं भविष्य घडवायचंय. विश्वाची जननी तू सखे, तुलाच परिवर्तनाचे बीज रुजवायचंय. मला आपण लवकर संधी दिली आयोजकांनी. मला लवकर जायचं होतं मिस्टरांना मुंबईला जायचं म्हणून, परंतु मी माफी मागते सर्व लोकांची ज्यांचे नंबर होते. माझ्या मिस्टरांचा मला फोन आला की तू आरामात तुला जे ऐकायचं ते. हजर होती, कविता दिसत नव्हती माझी. नमस्कार, मी वंदना साळे, पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे प्रमुख पदावर आहे. मी अकोल्याला असते. मी लावणी सादर करणार आहे. काळे सरांची विशेष पसंती आहे त्या लावणीला आणि त्यांचा आदरांच म्हणते. ते आधी एक 4 ओळी माझ्या. अजूनही चांदण्या रात्रीला तुझा आभास आहे. अजूनही चांदण्या रात्रीला तुझा आभास आहे. मग मला बिछाण्यात तुझ्या अत्तराचा सहवास आहे. फुलांचा गजरा सुकला जरी असला तरी सुगंध दयास तितकाच खास आहे. लावणी. नाकी डोळे छान मी हो
कवितेला शीर्षक आहे भारत माता माझी माता. पुण्या मायेचा तो लाल, पुण्या मायेचा तो लाल, छातीची करून ढाल, देश संरक्षणासाठी आपल्या रक्षणासाठी प्राण घेऊन हातावर गस्त घालतो सीमेवर, गस्त घालतो सीमेवर. याद येता माऊलीची, याद येता माऊलीची, घोर लागतो जीवाला, कस समजाऊ मी मायच्या हळव्या मनाला. आता सोड माझी चिंता, आता सोड माझी चिंता, उठता बसता खाता पिता संगती असते माता, तिचे नाव भारत माता, नाव भारत माता. पुण्या बहिणीचा भाऊ, सरसावत दोघे भाऊ, देश संरक्षणासाठी आपल्या रक्षणासाठी पाय रोवून भूमीवर, नजर त्याची शत्रूवर, गस्त घालतो सीमेवर, मस्त राहतो सीमेवर. याद येता बहिणीची, याद येता बहिणीची, डोळा पाझरते पाणी, डोळ्या भेटत उभे राहते तिची जीवन कहाणी. खाऊ बापान आणला, दोघात समान वाटला, मी खाल्ला पटापटा, पाहून रिकाम ते ताट, दिला तिच्यातील वाटा. असं उदारते मन, असं उदारते मन, होत सासरच धन, सासरी जाता जाता सोडून जाते सारा वाटा. प्रेमभावाची भुकेली, प्रेमभावाची भुकेली, नाही लागत तिला नोटा. आता सोड माझी चिंता, हसणं खेळणं रुसणं फुटणं संती जित्या आता, तिचे नाव भारत माता, तिचे नाव भारत माता. धन्यवाद. आदरणीय संमेलनाध्यक्ष माननीय शेषरावजी खाडे सर, देवानंद गैले साहेब, पंडितरावजी खंडागडे साहेब आणि पातूर येथील पत्रकार देवानंदजी गैले सर कृपया या ठिकाणी मंचावरती, आणि सर्व मान्यवरांनी या प्रकाशन सोहळ्याला उभं राहून हा विमोचन सोहळा पाडावा. आणि उपस्थितांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवून एका लिहित्या हाताचा हा एक सन्मान आहे. रिटायरमेंट नंतर, विशेषतः निवृत्तीनंतर त्यांनी हा कविता संग्रह लिहिलेला आहे. म्हणजे मला असं वाटतंय की कदाचित निवृत्तीनंतर प्रतिभा जास्त कदाचित बहरत असेल, कारण दोन्ही कथा संग्रह म्हणजे दोन्ही अपत्य त्यांना निवृत्तीनंतर झालेले आहेत असं म्हटल्याला काही हरकत नाही. तर हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण हा त्यांचा गुणगौरव करतो आहे. गुण गातो आवडीने, आणि अतिशय सुंदर कविता या कविता संग्रहामध्ये आहे. धन्यवाद सर. त्याच्यानंतर कवयित्री आजर गुजरे, आजर गुजरे यांनी आपली रचना सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे आरती कवितेवरची. अरे वा. जय देव जय देव जय गणपती देवा, तुमचे अवगुण किती वाहूनी रामा. जय देव जय देव. घरी येता तुम्ही सदा पिऊनी दारू, मले म्हणता चल मटण कर पारू, भाजी सांगा कशी टाकू मी दारू, तुम्ही सांगा धनी मी काय करू. जय देव जय देव, जय देव जय देव जय
काजलताई गुजरे यांचं प्रमाणपत्र देऊन सत्कार करतील आमचे विकासजी बांगव साहेब. नमस्कार, मी सौरंजना काळे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे जागर स्त्रीत्वाचा. परंपरेच्या चक्रव्यूहाशी रोज नव्याने चुंदत जाशी, तासून घे तलवार दुधारी, तासून घे तलवार दुधारी, पंख तुझे भावे जरतारी, पंख तुझे भावे जरतारी. अंधपथांचे माथी जोखड आज जाहली वाणी परखड, कर्तृत्वे खंबीर करारी, पंख तुझे भावे जरतारी, पंख तुझे भावे जरतारी. आज वेधल्या दाही दिशा तू, आज वेधल्या दाही दिशा तू, जाओ लांडून क्षितिज जसे तू. फोड लोचने क्रूर विखारी, फोड लोचने क्रूर विखारी, पंख तुझे भावे जरतारी, पंख तुझे भावे जरतारी. पुरात वादळ असो कितीही, उकलत नाही खंत जराही, लक्ष्मण रेषा जुनदारी, पंख तुझे भावे जरतारी. वेदता तू कळिकाला, वासनांधन शूद्र मनाला, घेया भाई उंच भरारी, पंख तुझे भावे जरतारी. हात हो दे पोलादाचे, करनिर्दालन चांडाळाचे, होच चंडिका आता नारी, पंख तुझे भावे जरतारी. लढवल्या अस्तित्वासाठी, लढवल्या अस्तित्वासाठी, उकल मनाच्या सहस्र गाठी, उकल मनाच्या सहस्र गाठी. नवा जन्म घे नवी उभारी, नवा जन्म घे नवी उभारी, पंख तुझे भावे जरतारी, पंख तुझे भावे जरतारी. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. सरांनी माझा परिचय दिलाच आहे, त्याच्यामुळे परिचय द्यायची गरज नाहीये. तर आज माझी जी कविता आहे, तर माझी कविता अशी आहे, थोडी 50शीतल्या पुरुषांसाठी आहे. कसं असतं ना की 50शी आली की स्त्रियांवरची बंधनं कमी होतात असं मला वाटते आणि पुरुषांवरची वाढतात. इकडे बघू नका, तिकडे बघू नका, हा अनुभव असेल तुमचा. आता वय झालं, आता काय राहिलं असं बंधन टोमणे निघतात. मग मला की आली पुरुषांची आणि त्याच्यावर उपाय म्हणून मग मी आजची कविता सादर करणार आहे. तर माझ्या कवितेचं नाव आहे पुन्हा तारुण्य जगायचं. 50शी आली म्हणून उडत नाही बसायचं, 50शी आली म्हणून उडत नाही बसायचं, मरगण झटकून मनाची पुन्हा तारुण्य जगायचं, मरगण झटकून मनाची पुन्हा तारुण्य जगायचं, 50शी आली म्हणून उडत नाही बसायचं. रेखाटायचं तारुण्याचं चित्र, रेखाटायचं तारुण्याचं चित्र, जमवायचे पुन्हा ते उन्हाळ मित्र, जमवायचे पुन्हा ते उन्हाळ मित्र. आरावर पारावर रंगवायच्या गप्पा, आरावर पारावर रंगवायच्या गप्पा. शेत शिवारातून गल्ली बोळातून भुंदाडायचं, शेत शिवारातून गल्ली बोळातून भुंदाडायचं. काना कोपऱ्यात चोरट्या नजरेनं बघायचं, काना कोपऱ्यात चोरट्या नजरेनं बघायचं आणि पुन्हा तारुण्य जगायचं, पुन्हा तारुण्य जगायचं. नाही जमलं चढायला झाडाच्या शेंड्यावर, 50शी आली आहे नाही जमणार.
नाही जमलं चढायला झाडाच्या शेंड्यावर तर आडोशाला तरी लपून बसायचं. आणि नदीच्या काठावर घागर भरणाऱ्या ललनेचं प्रतिबिंब अजूनही चोरून पाण्यात बघायचं आणि पुन्हा तारुण्य जगायचं. वय झालं म्हणून रंगांना का टाळायचं? रंगबिरंगी वस्त्रांनी स्वतःला फुलवायचं. फूल पाखरावानी मनसोक्त बागडायचं आणि बागेतल्या एखाद्या फुलराणीला हळूच फुलवायचं आणि तिने उठायच्या आधी पसार व्हायचं आणि पुन्हा तारुण्य जगायचं. डोक्यावर असेल चंद्र किंवा अर्धचंद्र त्यालाही टोपीनं झाकायचं. जाड भिंगाचा चष्मा उतरवून गॉगलला चढवायचं. आता कशासाठी गॉगल? जाड भिंगाचा चष्मा उतरवून गॉगलला चढवायचं आणि ही सोबत असताना तिलाही चोरून बघायचं. आणि पुन्हा तारुण्य जगायचं. आता काय राहिलंय असं कशाला म्हणायचं? अधूनमधून गजरा किंवा एखादं फूल केसात पत्नीच्या माळायचं. चांदण्या प्रकाशात हातात हात घेऊन 4 पावलं सोबत तिच्या चालायचं. मी तुझाच आहे असं खात्रीनं तिला सांगायचं आणि हळूच मागची लाही वळून बघायचं आणि पुन्हा तारुण्य जगायचं. बंधूंनो, हे असं कधीच करायचं. कारण माझ्या बहिणी पण बसल्या म्हणतील काय सांगून गेली. बंधूंनो, हे असं कधीच करायचं आणि असं काही करताना गृहलक्ष्मीचं नामस्मरण मात्र करायचं. आणि पुन्हा तारुण्य जगायचं. आणि 50शीतच नाही तर 70शीतही असंच वागायचं आणि पुन्हा तारुण्य जगायचं. कारण गेलेला क्षण परत येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला सजवायचं. सुखाचं दान आणि आनंदाचं वाण वाटत जायचं आणि पुन्हा तारुण्य जगायचं. धन्यवाद. नमस्कार, मी अश्विनी अटकरे, मुंबईवरून. वेदना ही माझी कविता मी इथे सादर करते आहे. बऱ्याच काही विषयांवरचे इथे कविता सादर होत आहे. तर स्त्रियांवर, पुरुषांवर, समाजावर, तर ही स्त्रियांची वेदना असणारी कविता आहे. का तुला थोडीही झड पोचली नाही? माझ्या मनातले भाव तुला कसे कळले नाही? का तुला थोडीही झड पोचली नाही? माझ्या मनातले भाव तुला कसे कळले नाही? फाटका संसार सावरताना कसरत ही सारी. पण तुझा संसार मी वाऱ्यावर सोडला नाही. विरघळून गेले, वितळून गेले, करपूनही गेले. पण नशिबाला दोष देणे कुठे थांबलेच नाही. विरघळून गेले, वितळून गेले, करपून गेले, पण नशिबाला दोष देणे कुठे थांबलेच नाही. राजकन्या नाव लावून बालपण गेले सारे. राजकन्या
तुमची वेदना कळलीच नाही. धन्यवाद. परिचय देण्याची काही गरज नाही, सरळ कविता आणलं माझ्या कवितेचं शरीर काय वखर. बाप हनते वखर, बाप हनते वखर, सुरात बैलाने. बाप हनतो वखर, सुरात बैलाने. मारियेची फनकाट, झाडू झाडू ढेकलाने. बाप हनते वखर, देई कासया झटका, हाती तुझ्या नाच करी. देई कासया झटका, हाती तुझ्या नाच करी. रुग्ण हातात बापाच्या, ताल देई ढेकलावरी. बाप हनते वखर, बोट दाबून दातात वखरावरी ठेवितान. बोट दाबून दातात वखरावरी ठेवितान. जाण उडत करी कच कच, सुरा म्हणत या गान. बाप हनते वखर, कचता कचे ना वखर, कमी पडे अवसान. कचता कचे ना वखर, कमी पडे अवसान. वखरा बांधून गोठ्याले, शिळ घालून गातो गान. बाप हनते वखर, माये येचता येचता पोचली धुऱ्याले. माये येचता येचता पोचली धुऱ्याले. सूर्य आला डोईवर, आग पेटली पोटारे. बाप हनतो वखर, मुखा गायती रे ठेस, सर्जा राजा माय बाप. आपल्या तो बैल होईल सर्जा राजा. मुखा गायती रे ठेस, सर्जा राजा माय बाप. अंचलता चलून थकली, ढेकलाची तीरे वाट. बाप हनते वखर, खांदी सोडल यावत, आली माय किंवा. खांदी सोडल यावत, आली माय किंवा. पोट चारे पोरावानी, तिचा कुठला रे जीव. बाप हनते वखर. शेवटचं कळवं. बैला पादिल रे पाणी, शिदोरी सोडी बापा मोद. बैला पादिल रे पाणी, शिदोरी सोडी बापा मोद. संग मग देवताना दिसे, सुख डोळ्यान दिनार. बाप हनते वखर, बाप हनते वखर, सुरात बैलाले. बाप हनतो वखर, सुरात बैलाले. मालिकेची फनकाट, झाडू झाडू ढेकलाले. बाप हनते वखर, बाप हनते वखर, बाप हनतो वखर. आपल्याला मान्य श्री सुरजी लांडे यांना विनंती करतो की त्यांनी कापडखारांना सन्मानित करावं. वा छान. नमस्कार सर्वांना, मी विक्रांत शेवारे नागपूरवरून. कविता सादर करण्यापूर्वी एक मधला आणि शेर देतो. मला तुझाही नशा कळेना, मला
तुझाही नशाद कळेना कळपतो असा मी आता जीव घेना समजना गजल तर बहानाच आहे समजना गजल तर बहानाच आहे नको मज कुणीही जवळ तूच येना कविता सादर करतो कवितेचे शीर्षक आहे हसून केवळ झाल्या चुकांची दुरुस्ती केली आता पुन्हा मी झाल्या चुकांची दुरुस्ती केली आता पुन्हा मी आट्या पडता चेहऱ्यावरती आयुष्याची माती केली हसून केवळ नात्यांमध्ये रोज कसा का भागत गेलो वजा वजा मी नात्यांमध्ये रोज कसा का भागत गेलो वजा वजा मी हे सुरू बघ आयुष्याचे गणित केले हसून केवळ आणि हा या कवितेच्या ओळी आहेत सर्वांनी पाहिलं असेल कारण नवनीत वर्ग कमी आहे तिने पाहिला नवीन चेहरा पोहे देऊन एक शेवटी तिने पाहिला नवीन चेहरा पोहे देऊन एक शेवटी पत्र तिलाही रक्ताने मग लिहून दिले मी हसून केवळ आणि शेतीमध्ये बहर फुलांना यंदाही बघ आला नाही शेतीमध्ये बहर फुलांना यंदाही बघ आला नाही फांदीवर मग बळीराजाने गळफास घेतला हसून केवळ आणि या शेवटच्या ओळी त्या माझ्या आवडत्या ओळी की छाया नाही डोक्यावरती माये तुझी ग छाया नाही डोक्यावरती माये तुझी ग तुझ्या आठवणीत नभात तारा हसून बघतो छाया नाही डोक्यावरती माये तुझी ग तुझ्या आठवणीत नभात तारा पाहून जगतो हसून केवळ धन्यवाद. डॉक्टर दत्तराव भोये निर्माता गुजरात फार मोठा कवी नाही प्रयत्न केला आहे आयोजकांनी आवाहन करतो तुम्ही मला संधी दिली सर्व कवितेला सुरुवात करतो कवितेचा विषय आहे प्रेम एका समोर राहणाऱ्या बिल्डिंगमधल्या मुला मुलीचं प्रेम कसं बरोबर जाते त्या विषयाची कविता आहे नेक कामगिरी काऊन करतो नेक कामगिरी काऊन करतो पुरी साऱ्या कामाची उजागरी आणि प्रेम चोरी चोरी साऱ्या कामाची उजागरी आणि प्रेम चोरी चोरी कपडे भाऊ घालता घालता काऊन नमको मधुरी कपडे भाऊ घालता घालता काऊन नमको मधुरी अनेक कामगिरी आता काऊन करतो पुरी कपड्याच्या आली लपून काऊन पाहिजे भिरी भिरी कपड्याच्या आली लपून काऊन पाहिजे भिरी भिरी तुझी असे पाय पोट माझ्या अंगात किती शिरशिरी तुझी असे पाय पोट माझ्या अंगात किती शिरशिरी इशारा देऊन टाकलं एखादा किस चिरीबिरी इशारा देऊन टाकलं एखादा किस चिरीबिरी नेक कामगिरी काऊन करतो बोली तुझ्या घरच्या लोकाईले खबर देते व खबरी तुझ्या घरच्या लोकाईले खबर देते व खबरी हो म्हणून काय होईल हो म्हणून काय होईल आपली बोंबाबोंब घरोघरी आपली बोंबाबोंब घरोघरी घरचे सगळेच बोंबलतील आणि मागं लावतील किरकिरी अनेक कामगिरी काऊन करतो बोली साऱ्या कामाची उजागरी प्रेम करून चोरी चोरी धन्यवाद. नमस्कार मी सौ अनुराधा दाणी अकोटला राहते. माझा एक छंद आहे मी वृत्तबद्ध कविता लिहिते आणि आतापर्यंत सहसा कसं होतं की विठ्ठलाची कविता होऊन केलेली असते एखादी तरी मग आज तर एके नाही झाली त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण विठ्ठलाचीच कविता म्हणूया. तर विठ्ठलाची म्हणावं तर तशी विठ्ठलाची नाही विठ्ठलाची जी पायरी आहे तिचं मनोगत संपूर्णतः समर्पित अशी जी पायरी आहे विठ्ठलाची तिचं मनोगत मी या कवितेत मांडते आहे. विधाता वृत्तातली माझी ही कविता आहे 5 कड्यांची आहे. शांतपूर्वक काळजीपूर्वक आहे बघा. कित्येक युगांची तृष्णा एकदा तुला बघण्याची मी फक्त पायरी आहे विठ्ठला तुझ्या धामाची मी फक्त पायरी आहे विठ्ठला तुझ्या धामाची. मी कळस पायथा नाही वा खांब ओसरी नाही मी ओटा
स्वर मंजुळ कानी येतो पखवाज असो वाटाळी गजरात विरोनी जाते पण आर्त एक आरोळी तू यावे धावत देवा तू यावे धावत देवा ऐकण्या सार हृदयाची मी फक्त पायरी आहे विठ्ठला तुझ्या धामाची ते भक्त पांगले आता ते भक्त पांगले आता दर्शनास जे जे आले भेटीचे स्वप्न नव्याने पापणीत लपले गेले कारण त्या भक्तांच्या पायाला पायधरू म्हणून ही पायरी विठ्ठलाला भेटायला जायची पुन्हा ऐका ते भक्त पांगले आता दर्शनास जे जे आले भेटीचे स्वप्न नव्याने पापणीत लपले गेले निस्वार्थ कोवळी माया निस्वार्थ कोवळी माया सावली तुझ्या दाराची मी फक्त पायरी आहे विठ्ठला तुझ्या धामाची मी फक्त पायरी आहे विठ्ठला तुझ्या धामाची आणि शेवटचं कळवलं ना गर्दीचे लोट किती हे गर्दीचे लोट किती हे येतात तुझ्या दरबारी मी सांभाळत पण जाते पावले तयांची सारी गर्दीचे लोट किती हे येतात तुझ्या दरबारी मी सांभाळत पण जाते पावले तयांची सारी बस सेवेपुरती उरते बस सेवेपुरती उरते आसक्ती ही जगण्याची मी फक्त पायरी आहे विठ्ठला तुझ्या धामाची कित्येक युगांची तृष्णा एकदा तुला बघण्याची मी फक्त पायरी आहे विठ्ठला तुझ्या धामाची मी फक्त पायरी आहे विठ्ठला तुझ्या धामाची आदरणीय खोपडे साहेब मॅडमचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करतील आदरणीय खोपडे साहेब आदरणीय व्यासपीठ अंकुर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदितांसाठी एक चांगलं व्यासपीठ आम्हाला मिळवून दिलं त्याबद्दल धन्यवाद सर नाराज नाही व्हायचा ही रचना आपल्यासमोर मांडतो कॉलेज संपल्यावर तासनतास ताटकळात उभे राहून तुझी वाट बघायचं आणि तू जर नाही भेटली तर आशेवरच जगायचं तरी नाराज नाही व्हायचं तिच्या घराजवळच्या दरवाजापर्यंत जायचं तिच्या घराजवळच्या दरवाजापर्यंत जायचं आणि तिने बघून न बघितल्यासारखे करत दुसरीकडेच पाहायचं तरी नाराज नाही व्हायचं पाहता तुला घटकाभर मन शांत व्हायचं पाहता तुला घटकाभर मन शांत व्हायचं दिसली नाहीस तू तर मन सुनसुनच व्हायचं तरी नाराज नाही व्हायचं असं नेहमीच व्हायचं तू आल्यासारखं वाटायचं पण असायचा तो भास खरं काही नसायचं तरी नाराज नाही व्हायचं स्वप्न एक असायचं पहा आमचा अकोल्याचा रोड पहा अजून 5 वर्षापासून चालूच आहे पण एक स्वप्नामध्ये घेऊन जाते स्वप्न एक असायचं तुला रॉयल एनफिल्डवर घेऊन अकोल्याला जायचं स्वप्न एक असायचं तुला रॉयल एनफिल्डवर घेऊन अकोल्याला जायचं रस्त्याची हालत पाहून तू नाही म्हणायचं तरी नाराज नाही व्हायचं एवढं करून सुद्धा तू दुसऱ्यालाच हो म्हणायचं मग तुझ्या विचारात मी का झुरायचं आता खरंच नाराज नाही व्हायचं धन्यवाद डॉक्टरांना भुईचे झालेलं आहे दरवर्षी भुईला सिलेंडर काढतो आणि पूर्ण भारतभर 10,000 सिलेंडर वडिलांच्या पुण्यतिथी मोफत वाटतो माननीय अध्यक्षांना आणि प्रमुखांना भेट देतो अर्ध्या मिनिटातच देतो नमस्कार माझी कविता माननीय रजिया सुलताना यांनी सकाळी जो एक विषय मांडला आपल्या सर्वांसमोर किंवा त्यांचं जे कार्य आहे या कार्याशी संलग्न आहे आणि म्हणून एक प्रकारे त्याच कार्याला समर्पित एक रचना सादर करतोय.
कवितेचं शीर्षक आहे ऊठ श्री. रोजच्या मरण्याला धावायचं कशाला, सरणावर झोपून मृत्यू मागायचा कशाला, बाजार देहाचा मांडला खोटा शृंगार कशाला, देह भोगण्या हैवाना भीती देवाची कशाला, पोटाच्या खळग्यासाठी अब्रू निलाम कशाला, जर अब्रूच निलाम झाली तर निलाजरे जगणे कशाला, हैवान येता दारी तू सजतेस नारी कशाला, हैवान येता दारी तू सजतेस नारी कशाला, आन पोट गोळ्याची देऊन निजतेस मृत कशाला. का रक्त शांत झाले, का रक्त शांत झाले, लक्ष्मी भुलली कशाला, लक्ष्मी म्हणजे राणी लक्ष्मीबाई. का रक्त शांत झाले, लक्ष्मी भुलली कशाला, नारीस लाजवणी हैवान पोशिला कशाला. उठून जागी हो तू नारी रणशिंग फुंकण्याला, उठून जागी हो नारी रणशिंग फुंकण्याला, तोडून बंधने सारी उठ वज्रास धार देण्याला. सृष्टीचा नारी एक भाग असून अपमान हा कशाला, सृष्टीचा नारी एक भाग असून अपमान हा कशाला, जिच्यामुळे देह तीच देवी मलिन कशाला. तुझीच आहे इब्रत, इब्रत म्हणजे अब्रू, तुझीच आहे इब्रत उठ तूच रक्षिण्याला, उगवलाय आज सूर्य मोड पुरुषी अहमाला, उठ मोड ह्या पुरुषी अहमाला. धन्यवाद. नमस्कार, मी सेवानिवृत्त प्राध्यापक श्यामकांत निकम, जिल्हा कोषाध्यक्ष अंकुर साहित्य संघ जळगाव. माझ्या कवितेचं नाव आहे माणूस. स्वतःसाठी कधी जगतो माणूस, स्वतःसाठी कधी जगतो माणूस, पिलांसाठी घरटे बांधतो माणूस, पिलांसाठी घरटे बांधतो माणूस, घरट्याला ऊब देतो माणूस, घरट्याला ऊब देतो माणूस, दृष्ट कालचक्रात भरतो माणूस, दृष्ट कालचक्रात भरवतो माणूस, स्वार्थासाठी नाते विसरतो माणूस, स्वार्थासाठी नाते विसरतो माणूस, स्वतःचे ऋणानुबंध तोडतो माणूस, स्वतःचे ऋणानुबंध तोडतो माणूस, नेहमीच माणुसकीला विसरतो माणूस, नेहमीच माणुसकीला विसरतो माणूस, पशुसारखा कधी कधी वागतो माणूस, पशुसारखा कधी कधी वागतो माणूस, मी आणि माझं जगतो माणूस, मी आणि माझं जगतो माणूस, शेवटी मात्र एकटा उरतो माणूस, शेवटी मात्र एकटा उरतो माणूस. धन्यवाद. उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपण या नवतेज कवी संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून आपले स्वागत करतो. मला आज प्रकर्षाने असे जाणवते की नवोदित कवींना स्थान हे प्रथम किंवा द्वितीय क्रमांकावर राहत नाही, त्यांना स्थान राहते मध्यंतरी. कारण माझ्या आवर्जून लक्षात आलं काय पहिला क्रमांक होता म्हणजे माननीय कवी श्री आबासाहेब कडू, आणि यांनी अनाऊन्स केलं दुसरा क्रमांक होतो गजानन चिंचमलापुरे. बरं असो, त्यांनी म्हणजे अनावरण हे झालं, मी मान्य करतो. आणि पुढे असं काही घडलं तरी याचं मी मनाला शांती देतो. माझं नाव गजानन चिंचमलापुरे, अमरावती. अंकुर मराठी साहित्य संमेलनाला माझ्याकडून आभार व खूप खूप शुभेच्छा. मी माझी स्वरचित रचना सादर करीत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तू आणि मी. आयुष्याच्या आज सोबतीला संगत तुझी असावी, आयुष्याच्या आज सोबतीला संगत तुझी असावी, सुखदुःखाच्या झोपाळ्यावर सावली प्रेमाची असावी. विरहाच्या अवघड वाटा, विरहाच्या अवघड वाटा, होतो सुखाचा कोंड मारा, तुझ्याच आज अस्तित्वाने आनंदला हृदयाचा कोपरा. तुझ्या प्रीतीच्या वाटेवरी मोगरा मायेचा फुलेल, पहाट सुखदुःखाची आज आनंदाने हसेल. तू आणि मी अंतरी ईश्वराचा वास, तुझ्याच आज सुखासाठी मृत्यूची ओलांडे नवेस. आपुलकीच्या अंगात माझ्या स्वार्थाचा नसे वारा, फुलोर मायेचा गंधाळला सूर बासरीचा हसरा.
नजरेत आज माझ्या तुझ्या ममतेचे मोल कसे फेडू उपकार होईल आसवांचे फुल होईल आसवांचे फुल. धन्यवाद. आदरणीय पंच आणि उपस्थित मान्यवर, आज अशी परिस्थिती आहे की युक्रेन हा शब्द म्हटला की अगदी लहान मुलांपासून सर्वांना माहिती आहे. पण युक्रेन बाबत एक गोष्ट अशी आहे की युक्रेनची जी जमीन आहे ही खूप सुपीक जमीन आहे. म्हणजे जगातील धान्य निर्यात करणाऱ्या देशांमध्ये युक्रेनचा 6वा क्रमांक आहे. युक्रेन देश किती छोटासा आहे हे आपल्याला माहिती आहे आणि धान्य निर्यातीमध्ये 10वा क्रमांक आहे, पण गहू निर्यातीमध्ये त्याचा 6वा क्रमांक आहे. एवढी ती सुपीक जमीन आहे आणि आज आपण बघतोय की तिची परिस्थिती किती म्हणजे विदारक झालेली आहे. ती सुपीक जमीन अगदी वैराण वाळवंट झालेली आहे. तर ह्या युक्रेनवरती माझ्या काय भावना आहेत त्या मी कवितेतून तुमच्यासमोर मांडते आहे. युक्रेन 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 मनाचं मुख आक्रांदन चालू आहे. युक्रेन 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 मनाचं मुख आक्रांदन चालू आहे. किती मेले काय उद्ध्वस्त किती विस्थापित हेच आज मी ऐकते आहे. किती मेले काय उद्ध्वस्त किती विस्थापित हेच आज मी ऐकते आहे. कुठे फिरवू मी आता द्वारी कुठे फिरवू मी आता द्वारी कोण देईल मला मैत्री आणि सृजनाची ग्वाही कोण देईल मला मैत्री आणि सृजनाची ग्वाही. जाणवते आहे मला उद्ध्वस्त होणारं भविष्य जाणवते आहे मला उद्ध्वस्त होणारं भविष्य आणि वैराण रेताड होणारी सुपीक जमीन वैराण रेताड होणारी सुपीक जमीन. भूतकाळ रसवला तिने सुधा शांतीसाठी भूतकाळ रसवली तिने सुधा शांती. पोटाची खळगी भरताना तिलाच तर कुरवाळत होतो आम्ही पोटाची खळगी भरताना तिलाच तर कुरवाळत होतो आम्ही. माणसाची भूक नाही फक्त पोटापुरती माणसाची भूक नाही फक्त पोटापुरती. वर्चस्वासाठी केवळ हिरावला तोंडचा घास तुम्ही वर्चस्वासाठी केवळ हिरावला तोंडचा घास तुम्ही. हस्तखेळत घर उद्ध्वस्त झालं हस्तखेळत घर उद्ध्वस्त झालं. सुपीक भूमी वैराण झाली विद्यापीठाची धुळधाण झाली. हस्तखेळत घर उद्ध्वस्त झालं सुपीक भूमी वैराण झाली विद्यापीठांची धुळधाण झाली. हाहाकाराचं कारंज उसळलं हाहाकाराचं कारंज उसळलं आणि मला त्या अग्निशिखेत बुद्ध दिसला दिसला. तेच गुढभाव चेहऱ्यावर ठेवून डोळे मिटून बसलेला अश्रूंचा समुद्र पापण्याआड दडलेला अश्रूंचा समुद्र पापण्याआड दडलेला. धन्यवाद. मी निलेश तुर्के यवतमाळवरून आलो. शेतकऱ्याची व्यथा मांडणारी कविता घेतो. कवितेचं नाव आहे पडतीचा पाऊस. तोंडाशी आलेला घास सुखानं देईन खाया तोंडाशी आलेला घास सुखानं देईन खाया. या या परतीच्या पावसानं सारं गेलं वाया. या परतीच्या पावसानं सारं गेलं वाया. तोंडाशी आलेला घास सुखानं देईन खाया तोंडाशी आलेला घास सुखानं देईन खाया. या या परतीच्या पावसानं सारं गेलं वाया. या या परतीच्या पावसानं सारं गेलं वाया. उजवायची होती मले औंधा पोर सोडवायचं होतं मले गहाण घर. चालू कसा संसाराचा जीवारी लागला घोर. रातीचं का सपन तुटे दिसल्यावर असा कोणता भोगाला नशिबी गमाया असा कोणता भोगाला नशिबी गमाया. या परतीच्या पावसानं सारं गेलं वाया. या परतीच्या पावसानं सारं गेलं वाया.
तोंडाशी आलेला घास सुखान देईन खाया, तोंडाशी आलेला घास सुखान देईन खाया, या या परतीच्या पावसान सार घेदवाया, या या परतीच्या पावसान सार घेदवाया. उसाचा मळा माया उद्ध्वस्त झाला, वावरातला कापूसारा भिजूनच गेला, सोयाबीन तूर दाना कुजूनच गेला, दाना दाना वेचू कसा मातीराच झाला. काळ्या धरणीसाठी मी झिजवली काया, या काळ्या धरणीसाठी मी झिजवली काया, या या परतीच्या पावसान सार घेदवाया, या या परतीच्या पावसान सार घेदवाया. अस्मानी सुलतानीचा वाचू किती पाढा, रोज रोज रडेल द्यावे देईन कोण लढा, उठेल आणि पुन्हा लढेल घेणार नाही गळफास, लात मारीन पाणी काढीन एवढा विश्वास. जगण्याचं बळ दे असू दे रे छाया, जगण्याचं बळ दे असू दे रे छाया, या या परतीच्या पावसान सार घेदवाया, या या परतीच्या पावसान सार घेदवाया. तोंडाशी आलेला घास सुखान देईन खाया, तोंडाशी आलेला घास सुखान देईन खाया, या या परतीच्या पावसान सार घेदवाया, या या परतीच्या पावसान सार घेदवाया, या या परतीच्या पावसान सार घेदवाया. गतकाळ न विसरता काही अवमान गिळायचे असतात, गतकाळ न विसरता काही अवमान गिळायचे असतात, वर्तमानाचं भान ठेवत काही सन्मान टाळायचे असतात. जगायचं असतं भविष्याचा वेध घेत, जगायचं असतं भविष्याचा वेध घेत, अंतरीच्या उमाळ्याने सज्जन. मी माझ्या कवितेचं नाव आहे अहिंसेचं वाण, अहिंसेचं वाण. कृष्ण बुद्ध महावीर शांती पर्व प्रकटले, समानता यावी संत, जसे चंदन झिजले. अत्याचारी सत्ता काळ जनसारे दास्तावले, महाराणा शिवबानं स्वयं सुराज्य निर्मिले, महाराणा शिवबानं स्वयं सुराज्य निर्मिले. धर्म जाती वर्णभेद कर्मकांड बोकाळले, फुले शौ भीमाईनं आत्मभान रुजवले. पारतंत्री राष्ट्रजनू थंड गोळ्यागत झाले. गांधी टिळक नेताजी शंखनाद यांनी दिले. प्रतिसाद देत जन बळी यज्ञात पडले. सत्याग्रह तंत्र सिद्ध देशात स्वराज्य मिळाले. देश घडावा समर्थ शांती वाट नाही खुले. परी अहिंसेचं वाण कधीच नच तरारले. धन्यवाद. जाधव सरांचा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भोंगा. सकाळपासून अनेकदा वाजून झाला तो भोंगा. आता जातानाही मी वाजून जाणार. अरे भोंगा राजकारणातल्या पोंगा
निघालास केवळ पोपट बोलका. अरे भोंगा, राजकारणातल्या पोंगा, निघालास केवळ पोपट बोलका. आग लावतोस नेहमीच ऐसा, मारणे उड्या बंद कर अरे वेळ का. अरे भोंगा, राजकारणातल्या पोंगा. जोक्स मारून मारून झालास जोकर. जोक्स मारून झालास जोकर. वाजून तूच तोंडाचा केला ढोलका. घेतले इंजिन ना दुरुस्त, त्यावर तूही निघालास ऐसा, नवशिक्या चाल का. अरे भोंगा, राजकारणातल्या पोंगा. नाकारले नाशिकाने देऊन संधी एकदा. नाकारले नाशिकाने देऊन संधी एकदा. तेथेही पाडले किडे तू शांती नाशका. तिथेही किडे पाडलेस तू शांती नाशका. घरला घर भेदी पदासाठी स्वतःच्या निघालास घर पोखरणारा मुशका. अरे भोंगा, राजकारणातल्या भोंगा. आता बघा, आपला धर्म काय, आपल्या धर्माची संस्कृती काय. ती शांती सोडून ओरडणाऱ्यांच्या मागे जायचं म्हणजे काय. म्हणून म्हणतो, संस्कृती आपली शांत प्रिय भली. संस्कृती आपली शांत प्रिय भली. का तुझ्या धर्मियांचा तत्वांचा वागतोस पुळका. का तुझ्या धर्माच्या तत्वांचा वागतोस पुळका. इतक्या वर्षापासून आजच ऐकू आला का. इतक्या वर्षापासून आजच ऐकू आला का. त्यांचा भोंगा, अरे बुद्धीच्या मळका. अरे भोंगा, राजकारणातल्या भोंगा. नुसताच मारून जोकर, झालास नुसता तोंडाचा बोळका. झालास नुसता तोंडाचा. धन्यवाद. शुभ्र सोन्यासाठी काळी जमीन कसावी. शुभ्र सोन्यासाठी काळी जमीन कसावी. चव गोड संतऱ्याची दिवे वरती असावी. चव गोड संतऱ्याची दिवे वरती असावी. वैशाखाच्या वर्णव्यात कळी डोलत हसावी. वैशाखाच्या वर्णव्यात कळी डोलत असावी. नक्कीच ही झुळूक माझ्या गावाकडली असावी. नक्कीच ही झुळूक माझ्या गावाकडली असावी. पण त्यांना म्हटलं, परत दुर्दैवाने हाच विदर्भ शेतकरी आत्महत्यासाठी प्रसिद्ध आहे, ते ओळखला जातो, प्रसिद्ध म्हणता येणार नाही. त्यासाठी त्यावेळी सादर केले गेले. लावणी डावात सर्व कर्ज हे फिकले कुठे. लावणी डावात सर्व कर्ज हे फिकले कुठे. स्वकृषीने मी तरी नेत्र हे मिटले कुठे. स्वकृषीने मी तरी नेत्र हे मिटले कुठे. कुठे सांग आता इथे पेटवावी ही चिता. कुठे सांग आता इथे पेटवावी ही चिता. कर्ज नाही शेत ऐसे एकही सुटले कुठे. कर्ज नाही शेत ऐसे एकही सुटले कुठे. एक आज सकाळी केलेली एक नशा कविता प्रसंग सादर करतोय. इथे नशेला सदैव बंदी. इथे नशेला सदैव बंदी असूनही मी नशेत आहे. इथे नशेला सदैव बंदी असूनही मी नशेत आहे. आता 42 वर्ष होत आहे जवळपास. हाय तुझी ती नजर नशिली अजूनही मी नशेत आहे. हाय तुझी ती नजर नशिली अजूनही मी नशेत आहे. कधी अवेळी मी धडपडतो, इथे तिथे कोठेही पडतो. कधी अवेळी मी धडपडतो, इथे तिथे कोठेही पडतो. ही नशा मानवी चुकांची. ही नशा मानवी चुकांची. वरूनही मी नशेत आहे. इथे नशेला सदैव बंदी असूनही मी नशेत आहे. निसर्ग राजा जरी कोपला, बळीराजा मी आशेवरती. निसर्ग राजा जरी कोपला, बळीराजा मी आशेवरती. दरवर्षी चक्रात अशा या फसूनही मी नशेत आहे. फसूनही मी नशेत आहे. किती दिवसांनी खरे बोललो, किती दिवसांनी खरे बोललो. सत्याची ही नशा निराळी. किती दिवसांनी खरे बोललो, सत्याची ही नशा निराळी. संगतीत या संत जनांच्या बसूनही मी नशेत आहे. संगतीत या संत जनांच्या बसूनही मी नशेत आहे. जळती सारे लोक मला आहे, भान वयाचे करून देती.
जळती सारे लोक मला एक भान वयाचे करून देती, जरा जरा जाणीव तयाची असूनही मी नशेत आहे, जरा जरा जाणीव तयाची असूनही मी नशेत आहे. आता अखेरी आवडताना हिशेब ते आठवले सारे, आता अखेरी आवडताना हिशेब ते आठवले सारे, कर्जाची ती यादी पाहून खचूनही मी नशेत आहे. दुखविले मी कधी कोणाला कृतीने वा शब्दांनीही, दुखविले मी कधी कोणाला कृतीने वा शब्दांनीही, संस्काराचे भान मला हे असूनही मी नशेत आहे. गर्व कोणाला संपत्तीचा, गर्व कोणाला संपत्तीचा, कोणा सुखाचा कोणा रूपाचा, गर्व कोणाला संपत्तीचा, कोणा सुखाचा कोणा रूपाचा, मदपाशी काहीच यातले नसूनही मी नशेत आहे, मदपाशी काहीच यातले नसूनही मी नशेत आहे. पहा तुही चाकून जराशी, पहा तुही चाकून जराशी, ही जगण्याची नशा निराळी, पहा तुही चाकून जराशी, ही जगण्याची नशा निराळी. माझ्यावर हे जग सारखे हसूनही मी नशेत आहे. इथे नशेला सदैव बंदी असूनही मी नशेत आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी मनोहर शहाणे, रिटायर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD आणि उपाध्यक्ष अंकुर साहित्य संघ शाखा यवतमाळ. माझ्या कवितेचं नाव आहे गरीवरलं माझं मन. आई, तुझ्याच कृपा छत्राखाली मी लहानाचा मोठा झालो. आई, तुझ्याच कृपा छत्राखाली मी लहानाचा मोठा झालो. आज एकाएकी आठवण येतात मी कसा बेभान झालो. फक्त शिक्षणाने नव्हे तर आईच्या सुसंस्काराने मी घडलो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मी नाही डगमगलो. आई, तू माझ्या हृदयाची हाक आणि जसं वाळवंटातलं पाणी, प्रेमयुक्त कोमल अंतकरण तुझी खरी संतवण. दहीवरलं माझं मन स्मृतिदिनाला हार अर्पण करताना कळत न कळत होतो मला भास. तुला घास, मला घास भरवताना. दहीवरलं माझं मन स्मृतिदिनाला हार अर्पण करताना कळत न कळत होतो वास, मला घास भरवताना. धन्यवाद. नमस्कार. सौ कल्पना देशमुख, सेवानिवृत्त हायस्कूल टीचर यवतमाळ. माझी वराडी हास्य कविता आहे आणि शेतकरी पत्नी नवऱ्याला नवीन लुगडं घेऊन मागत आहे, तर त्यांच्यात 10 हास्यात्मक काव्यात्मक संवाद. पार्वते पार्वते जेव्हा पाव तेव्हा तुवा, आपला एकच नांदा, आणि धनी मले दसऱ्याले नवं लुगडं घेऊन द्या औंदा. धनी मले दसऱ्याले नवं लुगडं घेऊन द्या औंदा. लुगडं नेसून सण्या तुले का नाचायला जायचं, लुगडं नेसून सण्या तुले का नाचायला जायचं, आणि वावरात जाऊन रोजी निंदन तिफानच करायचं, वावरात जाऊन रोजी निंदन तिफानच करायचं. दिसाले तर साजरी नाही, रंग आहे निरा काळावर, दिसाले तर साजरी नाही, रंग आहे निरा काळावर. शरीर आहे एकदम हत्तीवाणी, माया जीवाला येतं निस्तारवर, माया जीवाला येतं निस्तारवर. म्या सांगतो पार्वते, म्या सांगतो पार्वते, मायाशिवाय तुझ्याकडं कोणी कोणी नाही पाहत. म्या सांगतो पार्वते, मायाशिवाय तुझ्याकडं कोणी कोणी नाही पाहत. लवकर लवकर आता जाय वावराकडं, लवकर लवकर आता जाय वावराकडं. तू असली वावरात का बुजगाव लागत नाही, तू असली वावरात का बुजगाव लागत नाही. पक्षी जनावर बी ढुंकून मी फिरकत नाही, पक्षी जनावर ढुंकून मी फिरकत नाही. काय सांगू राजे हो तुम्हाले, काय सांगू राजे हो तुम्हाले, अंधारातली रूप तिचं बेच्या दिसते. घडीभर काळी बाप्पा मले अंगामध्ये कापणच भरते. नवं लुगडं म्या घेऊनच दिलं, नवं लुगडं म्या घेऊनच दिलं. दसऱ्याला नटून माया माया मोहर आली, तिने पाहून सान्यामध्ये एकदम गरकन चक्करच आली. पण एक गोष्ट मात्र तेवढीच खरी, म्हणजे बाह्य सौंदर्याला किंमत न देता आंतरिक सौंदर्य तेवढंच महत्वाचं आहे. पण एक गोष्ट मात्र
आपलं नवरिगलं भरते. धन्यवाद. सर्वांना मी माधव गावडे अकोला. सर्वप्रथम संमेलनाचे आयोजक यांचं मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे दिवाळी. किती पाहू ग मी वाट गेला दिस मावळून, किती पाहू ग मी वाट गेला दिस मावळून, वाळखोचा गेला धनी नाही आला परतून, वाळखोचा गेला धनी नाही आला परतून, गेला पहाटीच धनी शिडी भाकर खाऊन, गेला पहाटीच धनी शिडी भाकर खाऊन, मने येतोच आता दाना एवढा विकून, मने येतोच आता दाना एवढा विकून, केला काहून उशीर आला बाजार घरी, केला काहून उशीर आला बाजार घरी, करे जीवावर खाली तसा धनी आला दारी, करे जीवावर खाली तसा धनी आला दारी, काय भेटला व भाव किती भेटले व पैसे, काय भेटला व भाव किती भेटले व पैसे, करू दिवाळी सगळी घेऊ पोराले कपडे, करू दिवाळी सगळी घेऊ पोराले कपडे, उदास मनन त्यानी बोल असा ग बोलला, उदास मनन त्यानी बोल असा ग बोलला, दाण्याचा सारा पैसा मुखी शेठच्या ओतला, दाण्याचा सारा पैसा मुखी शेठच्या ओतला. धन्यवाद सर्वांचे. नमस्कार. एक म्हटलं एक शेर घेतो. दुःखामध्ये हसत हसत जगून दाखव, दुःखामध्ये हसत हसत जगून दाखव, रडता रडता कधी कधी तू हसून दाखव, रडता रडता कधी कधी तू हसून दाखव. शेर आहे. हिंदू मुस्लिम रक्त मिसळतो एका जागी, हिंदू मुस्लिम रक्त मिसळतो एका जागी, नंतर मधला रक्त वेगळे करून दाखव, नंतर मधला रक्त वेगळे करून दाखव. आणि एक मधला एक पुन्हा ठेवतो की फक्त जरा तू बरी वाटते म्हणून बघतो, फक्त मला तू बरी वाटते म्हणून, फक्त जरा तू बरी वाटते म्हणून बघतो, इतक्यासाठी फक्त तुला मी वळून बघतो, इतक्यासाठी फक्त तुला मी वळून बघतो. आणि तशी फुले तर भरपूर आहे बागेमध्ये, तशी फुले तर भरपूर आहे बागेमध्ये, गुलाबाचा का जो तो डोळे भरून बघतो, गुलाबाचा का जो तो डोळे भरून बघतो. आणि एक वराडी रचना सादर करतो. कर्ज पाळाई आदिवाची नका करू होई, कर्ज पाळाई आदिवाची नका करू होई, नका कौधनी तुम्ही जहराची गोई, नका कौधनी तुम्ही जहराची गोई. तुम्ही गेल्यावर कोण देईल आसरा, तुम्ही गेल्यावर कोण देईल आसरा, कुणाचाच धीर नाही कुणाचा सासरा, कुणाचाच धीर नाही कुणाचा सासरा. पुंक वाचलेन, पुंक वाचलेन माया सुद्या कपाई, नका खाऊदनी तुम्ही जहराची गोई, नका खाऊदनी तुम्ही जहराची गोई. दोघं मिळून फेडू हा कर्जाचा उभार, दोघं मिळून फेडू हा कर्जाचा उभार, झोपडीत उभा करू राजा
सोननान दे जा काही गरसोई नका कौदनी तुम्ही जहराची गोळी नका कौदनी तुम्ही जहराची गोळी कामासाठी तुम्ही जर का कधी बाहेर गेले कामासाठी तुम्ही जर का कधी बाहेर गेले टुकू टुकू वाट पाये तुमची चिले पिले टुकू टुकू वाट पाये तुमची चिले पिले स्वप्नाची त्याच्या नका स्वप्नाची त्याच्या नका गरुरा करा गोई नका कौदनी तुम्ही जहराची गोई नका कौदनी तुम्ही जहराची गोई शेवटच्या की मरणानं प्रश्न तुमच्या सुटणार का सांगा मरणानं प्रश्न तुमच्या सुटणार का सांगा मेहनतीनं फुलू आपण सुमनांच्या बागा मेहनतीनं फुलू आपण सुमनांच्या बागा भिकेसाठी कुणा पुढं भिकेसाठी कुणा पुढं नका पसरवू जोई नका कौदनी तुम्ही जहराची गोळी नका कौदनी तुम्ही जहराची गोळी नका कौदनी तुम्ही जहराची गोळी माणसाच्या ओटातून बाहेर पडणाऱ्या शब्दापैकी सर्वात मधुर शब्द म्हणजे आई. माझी ही रचना आईवरच आहे. गेयता आणि यमक साध्य असल्यामुळे त्याला चालबद्ध करण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच काही चुका होतील, चुकीबद्दल क्षमता. आई. शोधू तुला कुठे ग आई पुन्हा म्हणू मी शोधू तुला कुठे ग आई पुन्हा म्हणू मी ही आठवण कशी ग ही आठवण कशी ग मग सांग आठवणी शोधू तुला कुठे ग आई पुन्हा म्हणू मी प्रेमे स्वरूप होती स्मरतो क्षणा क्षणाला प्रेमे स्वरूप होती स्मरतो क्षणा क्षणाला आई तुझ्या विना ग थारा नाही जीवाला आई तुझ्या विना ग थारा नाही जीवाला शिकवण तुझी गाता शिकवण तुझी गमाते विसरू कसा इथे मी शोधू तुला कुठे ग आई पुन्हा म्हणू मी शोधू तुला कुठे ग आई पुन्हा म्हणू मी जीविताचा तू जिवाळा तू ममतेची शिदोरी जीविताचा तू जिवाळा तू ममतेची शिदोरी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वर्गात स्वस्त लाभ स्वर्गात स्वस्त लाभ जगू कसा इथे मी शोधू तुला कुठे ग आई पुन्हा म्हणू मी शोधू तुला कुठे ग आई पुन्हा म्हणू मी भेट
मजला आई मिळेल ते भेटेल स्वर्ग मजला आई मिळेल ते आई विना हे सारे जग कोरडेच भासे आई विना इथेही जग कोरडेच भासे माया आता कुणाची माया आता कुणाची दुःखात पांघरून शोधू तुला कुठे ग आई पुन्हा म्हणून शोधू तुला कुठे ग आई पुन्हा म्हणून पेटल्याच्या मशाली काही शांत झाले डोळ्याच्या पापणीतून अश्रू गळून आले डोळ्याच्या पापणीतून अश्रू गळून आले आठवण तुझी गळेचा आठवण तुझी गळेचा रडू कसा इथे मी शोधू तुला कुठे ग आई पुन्हा म्हणून ही आठवण कशी ग ही आठवण कशी ग मग सांग आठवून शोधू तुला कुठे ग आई 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 पुन्हा धन्यवाद. नमस्कार, मी शाहू देशमुख. प्रामुख्याने हिंदी भाषेत लिहितो तर कविता सादर करण्याअगोदर 2 ओळी ऐकवतो. इस भीड़ भरी दुनिया में तुम एक सपना साकार करो. इस भीड़ भरी दुनिया में तुम एक सपना साकार करो. हुआ नहीं जो यहाँ कभी उसका तुम आगाज करो. कब्र करे तुझ पर दुनिया या ना करे सो ठीक है. अपने ही हाथों से पे खुद पर ही तुम नाश करो. अपने ही हाथों से खुद पे ही तुम नाश करो. माझ्या कवितेला सुरुवात करतो. कवितेचे शीर्षक आहे शर्यत. त्या मनांच्या स्वप्नांना का दप्तरात तुम्ही दडवलंय. त्या मनांच्या स्वप्नांना का दप्तरात तुम्ही दडवलंय. त्याची इच्छा नसताना पण लांब शर्यतीत पळवलंय. त्याची इच्छा नसताना पण लांब शर्यतीत पळवलंय. पाठीवरचा भार फक्त दप्तर पुरता राहिला. पाठीवरचा भार फक्त दप्तर पुरता राहिला नाही. अपेक्षांचे डोंगर असते रोजगाराच्या संधी काही पण मनाला भिडेल असलं त्यात काहीच नाही. पण मनाला भिडेल असलं त्यात काहीच नाही. सायन्सची स्ट्रीम सुद्धा तुम्हीच त्याला निवडून द्या. सायन्सची स्ट्रीम सुद्धा तुम्हीच त्याला निवडून द्या. शर्माच्या पोराचे मग टोमणे सुद्धा तुम्हीच द्या. पोरग म्हणजे फक्त का शर्यतीतला घोडा असतो. पोरग म्हणजे फक्त का शर्यतीतला घोडा असतो. खाली मान टाकत टाकत थोडा खाली झुकत असतो. खाली मान टाकत टाकत थोडा खाली झुकत असतो. टाय सूट मध्येच काही सार विश्व समावत नाही. टाय सूट मध्येच काही सार विश्व समावत नाही. त्याचं मन लागेल ज्याच्या असंच आपण करू काही. जिद्दीची पायरी आता पालकांनी सोडली पाहिजे. जिद्दीची पायरी आता पालकांनी सोडली पाहिजे. मुलांना पण मनापासून आपले तुम्ही वाटले पाहिजे. एकदा त्याचं आयुष्य त्याचं म्हणून जगू द्या. एकदा त्याचं आयुष्य त्याचं म्हणून जगू द्या. लेखन नाही पाठी नाही त्याचं म्हणून जगू द्या. हाताने मग काखेत घेईल तो आकाशच सारं. त्याचं आयुष्य एकदा फक्त त्याचंच म्हणून जगू द्या. त्याचं आयुष्य फक्त आता त्याचंच म्हणून जगू द्या. धन्यवाद. जंगलातला नाही आणि तसंही तुमच्याकडे वागायला काही चालत. जगणे कवितेचा शीर्षक आहे. पिजभर पोटासाठी रात्रदिवस झगडताना पाहिला. पिजभर पोटासाठी रात्रदिवस झगडताना पाहिला. जगण्यात मी माणूस मरताना पाहिला. शापित आयुष्यात जीव कंठात दाटून आला. शापित आयुष्यात जीव कंठात दाटून आला. मुक्तीच्या वाटेवर जीव तळपताना पाहिला.
धर्म करता करता शरीराने मरणाचा उंबरठा घातला. धर्म करता करता शरीराने मरणाचा उंबरठा घातला. इच्छा लालसेच्या भ्रमात माणूस जगणेच विसरून गेला. जन्म मृत्यूच्या वाट्यावर जीव जगतच राहिला. जन्म मृत्यूच्या वाट्यावर जीव जगतच राहिला. जगण्यात मी माणूस मरताना पाहिला. जगण्यात माणूस मी मरताना पाहिला. धन्यवाद. वा आदरणीय नमस्कार. मी विनायक काळे. कवितेचं नाव आहे शिकून घ्या. एका पाखराने विचारलं म्हणजे निर्जीव वस्तू माझ्यासंग बोलतात. एका पाखराने विचारलं मध्ये तुमच्या माणसाने घेसान का आम्हाला. एका पाखराने विचारलं मध्ये तुमच्या माणसाने घेसान का आम्हाला. म्या म्हटलं पहिले गोड ऐकून घे म्हणे. म्या म्हटलं पहिले गोड ऐकून घे म्हणे मग खरं तुझ्या माणसाकडे याचं का नाही. म्या म्हटलं पहिले गोड ऐकून घे म्हणे मग खरं तुझ्या माणसात याचं का नाही. दोनच आहेत पाय दोनच आहेत हात. दोनच आहेत पाय दोनच आहेत हात तरी माणूस करते अटी भेजा जाते. रक्ताईचे नाते अटी बहुत सारे दूर होऊन राहिले. रक्ताईचे नाते अटी बहुत सारे दूर होऊन राहिले आणि विचारत नाही पोरगा अटी माय बापाले. मला लागते ना भाऊ एक दिवस सरायले. मला लागते ना भाऊ एक दिवस सरायले. मग नसत्या उन्हाळ्यात माणूस करते काय. एवढं सर ऐकल्यावर पाखरानं उत्तर काढलेलं आहे का. एवढं ऐकून पाखराच्या डोळ्यात आलं पाणी. एवढं ऐकून पाखराच्या डोळ्यात आलं पाणी. खराब आहे माझ्यामुळे तुमची जिंदगानी. चारा पाण्यासाठी आम्ही दूर दूर जातो. चारा पाण्यासाठी आम्ही दूर दूर जातो. एक एक घास मिळून मिसळून खातो. वाटून घेतो एकमेकांचे सुख दुःख सारे. शेवटचं बडो वाटून घेतो एकमेकांचे सुख दुःख सारे. आणि माणसापेक्षा आम्ही पाखरच करेन. माणसापेक्षा आम्ही पाखरच करेन. धन्यवाद मंडळी. माझ्या धर्माधिकारी सर यांना सन्मानित करतील प्रमाणपत्र देऊन. मी माझी शेतकऱ्यावर आधारित एक रचना सादर करतो. माझ्या रचनेचं शीर्षक आहे रंग मातीचा. रंग मातीचा चढला अंगणाल हो घामान. माती पोसते आम्हासी जीव सीनला कष्टान. रंग मातीचा चढला अंगणाल हो घामान. जीव
कसा खेळू मी राजगरबा, कसा खेळू मी राजगरबा स्वप्नातल्या राधे संग, आणि कशी लिहू कागदावर रती मधल्याच्या काम क्रीडेची मस्ती. माया बाप रोजच खेळते ना वावरातल्या ढेकला संग कुस्ती, संसारातल्या संकटाची मस्ती जिरवासाठी. मलाही लिहा वाटते मदमस्त लढण्याची गुलाबी शृंगारी प्रेम कहाणी, आणि एखाद्या कमनीय अप्सरेची गरम रचना. मलाही लिहा वाटते एखाद्या गुलाबी मदमस्त लढण्याची गुलाबी शृंगारी प्रेम कहाणी, आणि एखाद्या कमनीय अप्सरेची गरम रचना. पण लेखनी कागदावर जायच्या आधीच दिसते मला फाटक्या लुगड्यातली माया आयुष्य दात्यावर भरतानी, आणि फाटक्यात बनेतला माया बाप दिसते मला माया आयुष्य शिवतानी आतड्याचा धागा करू. मग लेखनी तिथंच थांबते, निघत नाही तिच्यातून ब्रशब्दही. ती कोमात जाते आणि भानावर आल्यावर तिच्यावर टपकते झिरपते फक्त मायबापाच्या दर्दभऱ्या संघर्षाची दर्दभरी कहाणी. धन्यवाद. माझं नाव तन्वी श्रीरामा. लेख जेव्हा सासरी जाते तेव्हा तिच्या मायबापाच्या मनातल्या आणि तिच्या मनातल्या भावना मी कवितेत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं नाव आहे लेखी विना कसा जगू काही कळतच नाही, तिला पाहण्याची आस काही संपतच नाही. आठवण येतात तिची बाहेर डोळ्यातून पाणी, ऐकायला मिळण्याकधी तिची मधुर वाणी, ऐकायला मिळण्याकधी तिची मधुर वाणी. कितीतरी इच्छा तिने हृदयात लपवल्या, दुसऱ्याच्या खुशीसाठी कधी नाही सांगितल्या. सुख देते बहिणी एक मायेचा पदर, मुलासारखा असते लेक बाबाचा आधार. काळजाचा तुकडा जो कोणी घेऊनच गेलं, लेक सासरी गेल्यानं घर सुन झालं. लेक सासरी गेल्यानं घर सुन झालं. धन्यवाद. विसर पडलाय, मोठीपणाचा साथ वाढलाय. माणुसकीचा विसर पडलाय, मोठीपणाचा साथ वाढलाय. बढाई आश्वासन निम्म तोतेगिरी, बढाई जीवनात विसावा थोडा. ओल्याच्या साथीने कर सामर्थ्य गोळा. आयुष्य आहे लहान कधीही सोडे तर, म्हणून आता तरी माणूस म्हणून जर. धन्यवाद. सर्वात प्रथम प्रेक्षकांचे अभिनंदन. ईश्वर चरणी प्रार्थना तुमचे आमचे असेच रावण बंधन. ईश्वर चरणी प्रार्थना तुमचे आमचे असेच रावण बंधन. शब्दरूपी शस्त्राची घेऊन आजीवन करण्याला मी स्वगामी समाज प्रबोधन. मित्रांनो, मी ट्रॅक्टरमध्ये लवकरच काही शॉर्टकटमध्ये उद्या म्हणतो, मामा तुमच्या पुरी संग, मामा तुमच्या पोरी संग फसलो लगन करून, मामा तुमच्या पोरी संग फसलो लगन करून, जराशा गोष्टीवर ये नित्य गटोळ बांधून, जराशा गोष्टीवर ये नित्य गटोळ बांधून, जरा सांगा ना तुम्ही तिले समजावून, जरा सांगा
एवढं म्हणून मी माझ्या दोन शब्दाची एवढं थांबवतो. सर्वांना नमस्कार. न समझो तो कविता मामूली सी बात है, समझो तो कविता थोडी कायनात है. कविता लक्षपूर्वक ऐका. कवितेचं शीर्षक आहे आवड. इथे बसलेल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला आपली आवड असते. आवड सादर करतो. माझी आवड माझीच राहील, मी कुणावरही तिला लागणार नाही. माझी आवड माझीच राहील, मी कुणावरही तिला लागणार नाही. हेच भान मी जगताना ठेवतो, मला आवडते तेच मी करतो. मला आवडते तेच मी करतो. माझी आवड खरे स्वातंत्र्य माझे, माझी आवड जणू जगणे आवडीने. प्रतिगामी विचारांची करून होळी, पुरोगामी विचारांना आवडीने स्वीकारतो. मला आवडते हेच मी करतो. मला आवडते तेच मी करतो. स्त्री आणि पुरुषाने आवडीने जगावे, आवडीने जगताना अट्टहासी नसावे. माझ्या आवडीचे स्वातंत्र्य जपताना इतरांच्याही आवडीचे स्वातंत्र्य मी जपतो. मला आवडते हेच मी करतो. मला आवडते तेच मी करतो. माझी आवड माझीच राहील, मी कुणावरही तिला लागणार नाही. हेच भान मी जगताना ठेवतो. मला आवडते तेच मी करतो. मला व्यासपीठ म्हणजे कविता सादर करण्यासाठी महामंच उपलब्ध करून दिला, त्यानिमित्त मी आयोजन समितीचा आभार मानतो. धन्यवाद.